नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा, मुलींच्या घटत्या संख्येवरही विधानसभेत चिंता। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 306 कोटींचा निधी, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। लग्नाळू तरुणांचा प्रश्न विधानसभेत गाजला, आमदार प्रकाशदादा सोळंकेंनी मांडली ग्रामीण भागातील व्यथा। आणि साताऱ्यातील वसतिगृहातील 24 विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस, केअरटेकर अटकेत। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। श्री राहुल कुमार परिवीक्षाधीन IPS हे बीड जिल्ह्यात प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरिता दिनांक 29/12/2025 रोजी हजर झालेले आहेत। त्यांनी बीड जिल्ह्यात हजर झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखा, कार्यालयीन कामकाज, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई येथील कामकाजाबाबत माहिती घेतली। श्री राहुल कुमार परिवीक्षाधीन IPS यांना पोलीस स्टेशनचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याकरिता त्यांच्याकडे माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून दिनांक 9/3/2026 ते 30/5/2026 या कालावधीत करिता प्रभारी अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे। तर पोलीस निरीक्षक श्री बालक कोळी यांना या कालावधीत नियंत्रण कक्ष बीड येथे संलग्न करण्यात आले आहे। श्री राहुल कुमार यांनी आज दिनांक 9/3/2026 रोजी पोलीस स्टेशन माजलगाव ग्रामीण प्रभारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे। बीड शहरातील बशीरगंज परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध विक्रीसाठी गुटखा साठवून ठेवल्याची माहिती बीड LCBला मिळताच आज दुपारी त्या ठिकाणी छापा टाकत 1,60,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बीड शहरातील बशीरगंज भागात शेख इरफान जब्बार राहणार जुनी भाजी मंडई बुंदेलपुरा बीड याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी सलमान रफिक बागवान राहणार बशीरगंज बीड याच्या सांगण्यावरून पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवलेला असल्याची माहिती बीड LCB पथकाला मिळताच आज सोमवार दिनांक 9 मार्च रोजी दुपारी सदरील ठिकाणी कारवाई केली असता 1,60,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेख इरफान याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले, तर सलमान रफिक बागवान हा फरार झाला आहे। या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनुस बागवान, गोविंद राख, अंकुश करपे, स्वाती मुंडे, अशफाक सय्यद, मनोज परजने, बबन सलगर आणि नितीन वडमारे यांनी मिळून केली। आज दिनांक 9 मार्च 2026 रोजी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने फटाक्याचे आवाज काढणाऱ्या सायलेन्सरच्या बुलेट गाड्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री विजय जाधवर यांच्यासह पोलीस अंमलदार यांनी फटाके फोडणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर काढून घेत अशा बुलेटवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली। तसेच यावेळी विना नंबरच्या गाड्या, ट्रिपल शीट तसेच अल्पवयीन मुलांवर देखील कारवाई करण्यात आली। ही कारवाई जी आहे ते मेहरबान पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत सर, अप्पर पोलीस अधीक्षक पाणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी ही कारवाई घेतो। बुलेटचे जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत त्यामुळे जनतेला ठोठो आवाज हे तो त्रास होतो सामान्य लोकांना, त्यामुळे आम्ही वारंवार या मोहिमा घेतो की जनतेमध्ये जागृती व्हावी आणि एक स्वयंशिस्तीचा प्रकार म्हणजे जनतेला स्वतः स्वयंशिस्त लागावी किंवा त्यांनी सायलेन्सर जे आहेत ते आपले कंपनीचे सायलेन्सर जे आहेत तेच सायलेन्स वापरावे। मॉडिफाईड सायलेन्सर वापरून जनतेला विनाकारण त्रास देऊ नये। निश्चितच सर, परंतु ठराविक काळानंतर हे जे बुलेटचे सायलेन्सर आहेत फटाके फोडणारे हे परत एकदा म्हणजे त्यांची जी संख्या आहे ती पूर्ववत झाल्यासारखी होती, नेमकं याच्यामागे काय कारण असलं पाहिजे? बरोबर आहे, आमच्या मोहिमा सध्यामध्ये काही बंदोबस्त असले हे असले तर आमच्या मोहिमा जरा ते आम्ही वेळ देऊ शकत नाही, पण आमच्यासारखं वारंवार ह्या मोहिमा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतात आणि आम्ही कधीही कुठेही समजा आम्ही पहिल्याच सर्व अंमलदारांना आम्ही सूचित केलं आहे की अशा काही गाड्या दिसल्या की ताबडतोब त्याला डिटेन करून ते सायलेन्सर काढून घेतो आम्ही। त्यासोबत सर शहरामध्ये काही अल्पवयीन मुले गाड्या खूप भरधाव पळवताना दिसून येतात, त्यासोबत ट्रिपल सीट देखील यांच्यावर देखील काही कारवाई करण्यात येतात? बरोबर आहे, वारंवार त्यांच्यावर कारवाई केली जाते। अल्पवयीन मुलांचं जे आहे का ते SP साहेबांनी मध्येच नोटिफिकेशन पास केलं होतं, त्याप्रमाणे त्यांच्या कारवाई आमच्या वारंवार चालू आहेत आणि टेबल शीट जे आहे ते सुद्धा आमच्या कारवाई वारंवार चालू आहे। केज तालुक्यातील केकत सारणी येथील सर्वे नंबर 36 मध्ये असलेल्या सरकारी पाझर तलावातच अवैधरित्या उत्खनन करून हजारो ब्रास दगड काढत चक्क पाझर तलावातच खदान आणि खडी क्रेशर उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे।
केज तालुक्यातील केकत सारणी शिवारातील सर्वे नंबर 36 मधील 7 एकरमध्ये सरकारी जागेवर एक पाझर तलाव असून या पाझर तलावामध्येच एक खदान करून हजारो ब्रास दगडांचे उत्खनन करत त्याच ठिकाणी खडी क्रेशर उभारण्याची तक्रार करून गावातील रमाकांत धायगुडे यांनी तहसीलदार यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रकरणी चौकशी करण्यासाठी तब्बल 50 दिवसानंतर जाग्या झालेल्या महसूल प्रशासनाने स्पॉट पंचनामा करून संबंधित दोषींवर ठपका ठेवून तब्बल 6000 ब्रास उत्खनन झाल्याचा अंदाज व्यक्त करत 4,37,00,000चा दंड का आकारण्यात येऊ नये असा प्रश्न उपस्थित करून खुलासा मागून जणू काही दोषींना एक प्रकारे संधी देण्याचाच प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे। खरे पाहता शासनाचे हित जोपासण्यासाठी दोषींवर दंड आकारून अवैध खडी क्रेशर बंद करणे आवश्यक होते। शासनाच्या गौण खनिजाची लूट होऊ नये याची खबरदारी महसूल विभागाने नेमलेल्या अधिकाऱ्यांवर आहे, परंतु या जबाबदारीचा विसर केज तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांना पडल्याचे दिसून येत आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा सध्या बीड जिल्हा कारागृहात असून त्याच्या भावाचे दिनांक 2 मार्च रोजी निधन झाले आहे। त्याने शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान दिनांक 13 मार्च रोजी आपल्या भावाच्या धार्मिक विधीसाठी गावी जाण्याबाबत परवानगी मागितली होती। सरकारी पक्षाने सुरक्षेच्या मुद्द्यावरून चाटे यास त्याच्या गावी जाण्यासाठी आक्षेप घेतला होता। जयराम चाटे याचे तांबुआ हे गाव संतोष देशमुख यांच्या मसाजोग गावच्या जवळच असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे मत सरकारी वकिलांनी व्यक्त केले होते। तसेच धनंजय देशमुख यांनीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित केला होता। दरम्यान न्यायालयाने अर्जाचा विचार करून व मानवतावादी दृष्टिकोनातून जयराम चाटे यास गावी जाण्यास परवानगी दिली आहे। त्याला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच्या वेळेत गावी जाऊन धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहता येणार आहे। दरम्यान चाटे याला गावी घेऊन जाणे व परत पुन्हा कारागृहात सुरक्षितपणे पोच करणे या प्रकरणातील गांभीर्य पाहता त्याला मोठी सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागणार असून ही सुरक्षा पैसे भरून देण्यात येणार आहे। सदरच्या बंदोबस्ताचा संपूर्ण खर्च हा आरोपी जयराम चाटे यालाच करावा लागणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारण मंत्री श्री संजय राठोड यांच्या हस्ते युवासेना शाखा काठोडाचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी मंत्री संजय राठोड यांचे युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीरावदादा चव्हाण यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख मनोज शिंदे, युवासेना मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, युवासेना जिल्हा प्रमुख सुमित कोळपे, शिवसेना तालुका प्रमुख उद्धव मडके, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाध्यक्ष महादेव मातकर, मोरगावचे विद्यमान सरपंच लिंबाजी जाधव, युवा उद्योजक डॉक्टर ज्ञानेश्वर जाधव, युवा नेते शेखर पवार, युवासेना तालुका प्रमुख बिभीषण मोघे, शाखा अध्यक्ष संतोष किरकट, शाखा उपाध्यक्ष सुमंत घाटुळ, सचिव भाऊसाहेब खवणे तसेच इतर पदाधिकारी व मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।